काय प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाहीये, विकल्या जाणाऱ्यांचा आहे. हो की नाही? आता देहविक्रीला जर समजा हे तयारच असतील तर गिराईक आहेतच. आणखी 14 आमदार आणि ते घाणेरडं चालू आहे मुळात. हे कुठच्या प्रकारचं राजकारण सुरू आहे आणि हे मला असं वाटतं यामध्ये लोकांमध्ये जर समजा तुम्ही जाताच पत्रकार म्हणून जाताच लोकांमध्ये संताप आहे या गोष्टींचा. म्हणजे लोकांनी उन्हातानात उभं राहायचं. लाईट बंद कर रे तुझा, लाईट बंद कर तुझा. एवढ्या लाईट मध्ये तुझं एवढंसं काजवा काय टिवटिव करतो रे मोबाईलचा. काय बोलव तुम्ही सर? हा, हे काही चांगलं राजकारण नाही चालू आहे आणि याचा भविष्यात आत्ता जे काही भारतीय जनता पक्ष पायंडे पाडतंय काय, हा मी मागे पण म्हटलं होतं की ते आपण पत्त्याचा बंगला करायचं ना पूर्वी पत्त्याचा, तसा हा उलटा आहे. त्याच्या खालचा जो पत्ता आहे तो नरेंद्र मोदींचा आहे. तो एकदा सटकला की सगळं कोलॅप्स आहे. कळलं का? आज ठीक आहे, ते त्याला तुम्ही भक्त म्हणा, काही म्हणा, काही काही असतील गोष्टी, परंतु जे काय आज टिकून आहे ते नरेंद्र मोदींवरती टिकून, या बाकीच्यांवरती नाहीये. आणि अशा गोष्टींमध्ये तुम्ही ज्या प्रकारचं भयानक राजकारण करतात, खेळतात, हे त्यांनाही अंगाशी येणार आहे ते. महिला आरक्षण बिल हे पहिलं एक ते कोणासाठी सुरू आहे, कोण करते याच्या मागे, कळलं का? हे सगळं अमित शहाचं राजकारण सुरू आहे. मी मागे आता माझ्या भाषणात म्हटलं नाही का, आता शिवसेनेचे 6 खासदार फोडले, भाजपमध्ये का नाही गेले? टीएमसीचे 22 खासदार फुटले, वेगळा गट का केला? उद्या जर मला त्याच्यावरती दावा सांगायचा असेल पंतप्रधान पदावरती, तर मला हे बाहेरून मला लोक, जर आतमध्ये विरोध झाला तर मला बाहेरून पण लोक मतदान करतील किंवा पाठिंबा देतील. दुसऱ्याने जर समजा कोणी दावा सांगितला तर मी हे जे उभे केलेले आहे त्यातला कोणी सपोर्ट करणार नाही. नाही, मी मगाशी म्हटलं ना, ज्यावेळेला तुम्ही समोरचे ज्यावेळेला विरोधक संपवता त्यावेळेला विरोधक हे तुमच्या दुश्मन तुमच्यातच तयार होतात. हे चित्र आता तुम्हाला महाराष्ट्रात आणि देशात सर्व ठिकाणी तुम्हाला दिसेल, अगदी खालपर्यंत दिसेल तुम्हाला. बेधुंद सत्ता ज्या वेळेला येते त्यावेळेला माणसं अशी वागायला लागतात. याचं कारण तुम्हाला आठवत असेल कदाचित, किंवा तुम्हाला मी गेली अनेक वर्ष या सगळ्या शहर कसं उभं राहतं, कसं उभं राहिलं पाहिजे याच्यावरती अनेकदा मी बोलत आलेलो आहे. या शहराच्या उभारणीकडे कोणाचंही लक्ष नाही. बिल्डरांना फक्त प्लॉट देत राहणं, विकत राहणं, त्यातनं पैशातून राजकारणातून या सगळ्या गोष्टी, एवढंच फक्त महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. लोकांना चांगलं आयुष्य मिळावं याच्यासाठी म्हणूनचा काय कुठच्याही गोष्टी सुरू, नुसते रस्ते आणि पूल यातनं शहरं उभी होत नसतात. आपल्याकडे डेव्हलपमेंट प्लॅन येतो पण टाउन प्लॅनिंग होत नाही. आणि त्याच्यामुळे कुठेही रस्ते बांधा, तर किती उंचावरती बांधताय, त्याच्यात पाणी कसं जात आहे, वेगळा विषय आहे. त्याच्यावरती मी तुम्हाला एक तासभर बोलू शकेन. अख्खा कोणाचं लक्षच नाही हो. फोडाफोडीचं राजकारण, राजकारणाचा पैशाबंद राजकारण, एवढंच फक्त सुरू आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये. निवडणुका. आता कुठे राहताय? नाही, आता कुठे राहताय? आता कुठे राहताय? कुठे आता तुम्ही? झाडांच्या जंगलात. कारण याला काही आकार उखरच नाहीये, कोणाला माहितीच नाहीये काही. किमान 12 ते 15
की पावड्यात पडतात तुम्ही 9,000 पडतात. काय करायचं त्याला तुम्ही दोघांनी विकास केला असं सांगितलं. तुम्हालाही दिसतोय, मांडा. चॅनल आहेत ना तुमच्याकडे, मांडा. 9,000. चला. चला बोलल्यावरती कंठ फुटला तुला. हा? एवढा बघत बसला होता आपलं. इंटरनल मेट्रो नाही, ठाण्याचा प्रश्न आहे ना विचार. राम मंदिर काल लिहिलंय की मी त्याच्यावरती.